नगरपालिकेच्या पूर्वसंध्येला तासगावमध्ये उफाळला श्रेयवाद। राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीवरून तासगावचं राजकारण तापणार। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तासगावच्या राजकारणात सध्या एका राष्ट्रीय महामार्गावरून 975 कोटींचा राजकीय धुराळा उडला आहे। महामार्ग आहे विटा ते म्हैसाळ दरम्यानचा, पण या रस्त्याला मंजुरी मिळवण्याचं श्रेय कुणी घ्यायचं यावरून तासगावचे राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक श्रेयवादाच्या रणधुमाळीत आमने सामने टाकले आहेत। या दोन पाटील नेत्यांच्या दाव्यांमध्ये नेमक्या तथ्य काय आहे ते पाहूया। नमस्कार, मी आमदार रोहित पाटील। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्रातील मायबाप जनतेनं या विधानसभा क्षेत्राचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला सर्वांना दिली। या विधानसभा मतदारसंघाचा विकास करत असताना एक ध्येय धोरण, विजन असणं गरजेचं होतं आणि हेच विजन घेऊन काम करत असताना या मतदारसंघामध्ये MIDC असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल आणि त्याचबरोबर प्रामुख्याने या मतदारसंघाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करण्याची भूमिका आमच्या सर्वांची होती। केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून तासगाव शहर हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे। या शहरासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून रिंग रोड मंजूर करून घेतला, पण हाच रिंग रोड ज्या विटा ते म्हैसाळ रस्त्यावरती येतो, रिंग रोड बरोबर हा रस्ता सुद्धा मंजूर करण्यात यावा ही विनंती आदरणीय गडकरी साहेबांना आपण केली होती। पावसाळ्यामध्ये असेल किंवा इतर वेळेला असेल, जी रस्त्याची दुरावस्था झाली त्या दुरावस्थेमुळे होणारे अपघात असतील आणि त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये होणारे ट्रॅफिक असेल, यावरती जर उपाय काढायचा असेल तर हा रस्ता लवकरात लवकर मंजूर केला जावा ही विनंती आपण सर्वांनी केली होती। मला आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होतोय की वार्षिक सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये 66.6 किलोमीटर रस्त्यासाठी साधारण 975 कोटी रुपये विटा ते म्हैसाळ, ज्यामध्ये तासगाव रिंग रोड येतो, यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि सुधारित प्रकल्प अहवालामध्ये ही रक्कम वाढण्याची सुद्धा निश्चितपणाने शक्यता आहे। त्यामुळं तासगाव शहर हे आपल्या जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे आणि तासगावच्या विकासासाठी हा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण होता। हा रस्ता मंजूर केल्याबद्दल आणि तासगावकरांच्या आणि या मतदारसंघातल्या विकासासाठी आदरणीय गडकरी साहेबांनी दिलेले योगदान असेल, यासाठी मी आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि तासगावच्या लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी हा रस्ता येणाऱ्या काळामध्ये एक लाईफलाईन ठरेल अशी अपेक्षा आणि आशा मी आज या ठिकाणी बाळगतो। आपण सर्वांनी ठेवलेला विश्वास हा कामाच्या माध्यमातूनच सार्थ ठरवेल हा शब्द मी आज सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना देतो। धन्यवाद। नमस्कार। काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली। या मनमाड टू चिकोडी मार्गे बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं, ते 2014 पासून प्रयत्न होते। त्या कामकाजात घेऊन 16 पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटा आता काम 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने सुरू झालेलं आहे। तेही काम लवकर 2-3 महिन्यात आवरलं जाईल। तासगाव विटा टू काकडवाडी म्हैसाळ हा जो रस्ता आहे
तो आपण 4 लेन केलेला आहे. बाकीचे सगळे रोड तिथनं 3 लाईनचे रोड आहेत. आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा 975 तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो. तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात, तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकनच्या अलीगडपर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे. तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे. तुम्ही आमदार आहात, पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते. त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला, कोणी मंजुरी आणल्या, काय केलं हे सुद्धा, सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा राफ्तरीकरण आणि अंजनीच्या तलाव्यापर्यंत ते पाणी, हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ 2 दिवसामध्ये त्याचे सगळे खुलासे केले जातील. माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही. इथून पुढे तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय, आपलं वय त्यावेळी किती होतं. आणि आता गडकरी साहेबांना 2 वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखोळी नाही. तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं, ही भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतोय.